आज आपण उपवासासाठी घावणे कसे बनवायचे ते बघणार आहे। त्यासाठी मी हे 1 वाटी वरीचं पीठ घेतलंय। वरीच्या तांदळाचं जे पीठ असतं तयार पण भेटतं बाजारात, किंवा तुम्ही भिजत पण घालून वरी त्याचं पण बारीक पेस्ट करू शकता। सकाळी रात्री भिजत घालायचं आणि सकाळी वाटून घ्यायचं, तसे पण छान घावणे होतात। मीठ टाकले चवीनुसार। आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून मी घावण्यासारं पीठ भिजवून घेणार आहे। हे एकदम पातळ आणि एकदम घट्ट पण भिजवायचं नाही। हे पीठ एकदम घावण्याला आपण भिजवतो तसंच थोडंसं दाटसर पीठ भिजवायचं आहे। जर तुम्हाला पातळ क्रिस्पी घावणे आवडत असतील तर थोडं पातळ करा, छान येतात ह्याचे घावणे। असं पीठ भिजवून घेतलंय मी। तवा पण तापला आपला चांगला, त्याच्यात मी 1 चमचा तूप टाकले। छान तवा असा गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे छान जाळी सुटते त्याला। 1 पेलाभर मी पीठ टाकलंय आणि वरून तूप घालून छान असं खरपूस भाजून घेतलंय। पातळ केले की छान असे कुरकुरीत पण लागतात ते घावणे, चहाबरोबर खायला छान लागतात। असे मी चहाबरोबर सर्व केलेत उपवासाचे घावणे। तुम्ही चटणी पण वाटू शकता खोबऱ्याची वगैरे। कसे वाटले तुम्हाला हे उपवासासाठी बनवलेली घावण्याची रेसिपी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला